मॅडम पण आल्यात बघा. घरी छोटे चम्मच असतात त्याच्याने फटाफट पटापट करत असतात. आता इकडे बघा, आरामात करा आपला मसाला. तर मसाले भाजून झालेत आपले आणि आता दणक्यांवरती आलोय बघा. मिरच्या पण आल्यात सोबत. नमस्कार, गुड मॉर्निंग उमा मॅडम. गुड मॉर्निंग. काय लडाखची शॉपिंग झाली? येस, लडाखची शॉपिंग तर झालेली आहे आपली आणि आज बनवायचा आहे मसाला. अरे बापरे, आज मसाला आला. हो, आपला मसाला स्टॉक आउट झालं, पण आपल्याला खूप साऱ्या एंट्री झाल्या, सगळं लिहून ठेवलंय. कधी येणार विचारतात, तर आपण आज मसाला बनवणार आहे. हा, एवढे दिवस आपण फिरतो, कधी एवढा काय प्रेशर नाही आला, पण आता लडाखची ट्रिप आली आणि सर्व काही आलंय बघ. पण आपली मंडळी भरपूर ऑर्डर आपल्या पेंडिंग आहेत, तर त्यांच्यासाठी आज आपण मसाला बनवणार आहोत. हो, ते आपल्या सोबत राहतात, आपला साथ देतात, बोलतात चालेल तुम्ही बनवा, आम्ही वेट करू. भरपूर जण थांबलेत आपल्या मसाल्यांसाठी. असं नाही की आपण मान्सून स्टॉक बनवला नव्हता, आपण मागच्या टायमाला जास्तच मसाला बनवला होता, पण आपल्या तुमच्या ऑर्डर्स, तुमच्या प्रेमामुळे ते लवकरात लवकर संपला आहे. अश्विनी ताई आमची भरपूर सारे मसाला घेऊन गेली. ते फार्म हाऊसला जेवण बनवायला जाताना ते आपलाच मसाला घेऊन जातात. सर्वांना आवडला आणि त्यांनी पण आपला मसाला मागवला. तर या टायमाला आपला मसाला तर आपल्या घरगुती पद्धतीमध्येच बनणार आहे. शेरामध्ये मापामध्ये काही फरक नसणार आहे, फक्त बनवण्याची जे पद्धत आहे ते थोडं वेगळं असणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, पाऊस आहे, मिरच्या सुकवण्याला आम्हाला त्रास होणार आहे, म्हणून एक मसालावाला आहे आपल्या वाशीमध्ये, त्यांच्याकडे जाणार आणि त्यांच्याकडे काहीतरी मशीन आहे ज्याच्यामध्ये मिरचींना वाफ देतात ना, गरम करतात. तशा प्रकारे मिरच्या गरम करून आणि मसाले वगैरे भाजून तिथल्या तिथे तुम्हाला डंक्यावरती बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, चवीमध्ये काही फरक नाही येणार. जे आपले पिसलेला मसाला असते त्याच्यापेक्षा भारी दणक्यावरचा मसाला असते असं ऐकत आलंय, तोच मसाला आपण तुम्हाला देणार आहे. रोमा मॅडम रेडी आहेत? बनवून बघूया या मसाल्यांमध्ये आपण रेसिपी पण टाकूया. तर तुम्ही रेडी आहेत? रेडी. काय आपल्या स्टिकर घेतलेल्या आणि पॅकिंगच्या बॅग घेतलेल्या. हा, तर जाऊया. अश्विनी नाही आहे या टायमाला, प्रचिती नाही आहे, आम्ही दोघेच जाऊन तिकडे मसाला बनवणार आहे. हा, पण तुमचा जो सपोर्ट आहे, आपल्या जो प्रेम आहे मसाल्यांवरती, तो तसाच ठेवा आणि नक्की शेअर करा. चला, आलोय आपण APMC दाना मार्केटला. इकडे आपला पोयनाडवरनं ट्रक आलाय मिरचींचा आणि रॉ मटेरियलचा, मसाल्यांचा. त्याला शोधायचा आहे. लाव फोन उमा. हॅलो, आलोय मार्केटला. वाय वाय ना? हा, आलो. वाय कुठे आहे? हो, वाय कुठं आहे? वाय. हा, धन्यवाद. राहील याच्यात अजून एक. चला, सर्व काही घेऊन आलोय आपण. जय महाराष्ट्र. मित्र आहेत आदित्य गायकवाड. भरपूर जणांना रिक्वेस्ट केली आपण चक्कीवाल्यांना की आमचा मसाला दलून द्या, मसाला दलून द्या, पण त्यांचे सर्व चक्की पावसामुळे बंद झालेले आहेत. भरपूर इथे पूर आला आहे किंवा आणखी भरपूर सारे रिझन आहेत, पण आपला आदित्य गायकवाड जय महाराष्ट्र मसाल्यावाल्यांनी आज आपल्याला मदत केली. म्हणजे तुमच्या घरी जो मसाला पोचेल तो त्यांच्यामुळे पोचणार आहे. आणि सेटअप बघा त्यांचा कसा आहे, मस्त एकदम. हा, भाजायचं सर्व काही आज आपण भाजून घेणार आहोत. आपला गरम मसाले बघ सर्व आहे प्रणित. जिरा आहे, धना आहे, लवंग आहे, सर्व मापामध्ये काही फरक नाही आहे, फक्त बनवायची प्रोसिजर थोडी वेगळी आहे आज. पण मसाला बघा जसं आपण बनवत आलोय तसंच बनवते. हे बघा, तेजपत्ता ना, तेजपत्ता, हळद कुंड, हे काय लवंग, बडीसोप, अजवाईन पण असते उमा आपल्यात. हो, हा, सर्व काही आहे बघा. हे काय अजवाईन कुठे दिसलं तुला? कुठे दिसलं? त्याच्यात आहे शाही जिरा. शाही जीरा. हाँ, ये इसको क्या बोलते हैं? स्टार फूल. पवन पांडव आहेत आपल्यासोबत. नमस्कार. व्यवस्थित बनवणार ना? हा, बनवणार व्यवस्थित. आता पाऊस आहे म्हणून तुमच्याकडे आलोय आम्ही, नाहीतर घरीच बनवतोय. नाही, काय फरक पडत नाही. पावसाळ्यामध्ये चांगला मसाला टिकला जातोय. 2 शेराचा आहे ना मसाला. तर सुरुवात झाली राई भुजायला बघा. आईचा सर्वांची आठवण येत असतील तुला. राई भुजताना घरी भुजायचं आपण. जे घरी करायचं ते इकडे करतोय बघा.
राई भुजून झाला. आता सर्व मसाला जो काय होता आपला गरम तो मिक्स केला आहे बघा. आणि आता एकत्र आपण हे करणार, एकत्र मिळून भाजणार त्याला. तर उमा मॅडम पण आल्यात बघा. घरी छोटे चम्मच असतात त्याच्याने पटापट पटापट करत असते. आता इकडे बघा वाट लावली बघा 2 मिनिटात. नाही चांगलं बुजेल बघ. माझ्या हात लागला मग चांगलं होईल एकदम. आरामात करा हा. अपना मसाला साल भर टिकना मांगताय. हां हे बघा. तर मसाले भाजून झालेत आपले. आणि आता दणक्यांवरती आलोय बघा कुटायला. हो 50 किलो मसाला आहे आपला. किती टाईम लागेल? अर्धा तास नाही मग 2 तास. 2 तास 2 तास लागणार आहे. पण जे काही आहे प्रॉपर आपण कुटून घेणार आहोत बघा. आणि मिरच्या पण आल्यात सोबत. तर दणक्यावरती मसाला कुटायला सुरू केलाय. आणि इकडे उमा मॅडमनी पण बघा स्टिकर लावायला सुरुवात केली. मोर कम्फर्टेबल. बहिरी झाली. चला तर मंडळी 50 किलो मसाले दलूनशी आलो. आणि घरामध्ये मसालेच नाही दिसत. उमा मॅडम मसाले कुठे ठेवलेत तुम्ही? मी लपवून ठेवलेला आहे वरती बघा. बापरे. सर्व कॅबिनेट एकदम भरून भरून ठेवलेलं आहे. आणि याच्यातले जे समोरचे आहे ते सर्व गेलेलं आहे. आणि थँक्यू सो मच जे फॅमिली मेंबर्स आपल्याला कुटलेल्या मसाल्याला पण खूप चांगलं प्रतिसाद दिला. हा तर मसाले दलून आलो. आणि आता आपला किचन झालाय. तर किचन मध्ये बघा कसे स्टोअर केलेत. हा तर मसाल्याची बनवायची कृती तर तुम्ही बघितलीच ना. आता मसाल्यांमध्ये आपला रस्सा आणि फ्राय कसा होतोय ते उमा मॅडम दाखवणार आहे. चला आता रावस आहे आपल्याकडे. कोणता रावस? रावसच आहे. दाडा रावस आहे आपल्याकडे. जाडा नाही दाडा रावस आहे आपल्याकडे. आणि त्याचीच रेसिपी बनवूया. तर इथे मी फ्रायला पण काढलेला आणि रस्स्याला पण काढलेला. आणि आपण कशाने बनवणार आहे आज? एकतर स्पेशल मसाल्याने बनवणार आहे. आपल्या आगरी कोली मसाल्यानेच तेच तर मी बोललो. पण कुठलेला आगरी कोली मसाल्याने बनवलेला आहे? चला ओव्हर एक्साइटेड आहे. बघूया कशी बनवते ती आणि कसा कलर येते तो. कुठलेला सांगितलं तुम्ही? कुठलेलाच मसाल्याचाच व्हिडिओ आहे. चला जेवढे साहित्य होते ते मस्त उमाने शिजवत ठेवलेत. आणि आता इकडे माशांना मॅरिनेट करतेस ना फ्रायसाठी. हां फ्रायसाठी मॅरिनेट करताना दिसते बघा. लिंबू अद्रक लसूण पेस्ट आणि आपला घरगुती अस्सल आगरी कोळी मसाला. नॅचरल कलर आहे ना. आपण ऑइल टाकून नाही गेलेलो होता. आपण नॅचरली कलर आणलाय. तेच ते सांगत होते की ऑइल टाका तुमच्या मसाल्यांना कलर छान येईल. मी म्हटलं आम्ही कधी ऑइल टाकून करत नाही. जसं आम्ही करतो तसाच काही चेंजेस नाही केलेत. जसं प्रॉपर आपण घरी बनवतो तसाच बनवून घेतलाय बघा. नुसता कलर वाढवण्यासाठी ऑइल टाकायचं आणि तुम्हाला सांगायचं कसा कलर आलाय तसं काही नाही आहे. आपण आपलीच मंडळी आहेत. तुम्ही सर्वजण आपल्यावरती भरोसा करताय तर तसाच बनवलाय. फक्त दणक्यावरचा मसाला दिसतोय तुम्हाला. आता मस्तपैकी मॅरिनेट करूया. आणि याच्यामध्ये पण टाकणार आहेस ना आमटामध्ये पण तुकड्या टाकूया. आणि आपण फ्राय पण करूया दाडा रावस. आणि मग जेवताना भेटूया. आज रेसिपी नाही आहे. आज फक्त आपल्याला मसाला कसा लागतोय आपला ते टेस्ट करून सांगायचं आहे तुम्हाला. ओके उमा मॅडम चला.
तर उमा मॅडम झालं काय सर्व काय हो फ्राय पण झालाय आणि आंबट पण झालाय आणि कलर कसा आलाय दाखव. आमटाला कलर कसा आलाय ते पण बघूया. हे बघा आपले मसाले वापरताय बघा कसा आमटाला कलर येत आहे ना छान आणि व्यवस्थित. तरी पण आली बघा मस्त एकदम. तर आता चव पण घेऊया आपण. कोण आलं आणि अनाया पण आलेली आहे. हॅलो अना, खेळायला गेलेली. वेलकम. जेलमध्ये बंद. तर मंडळी काही कारणामुळे आम्ही पोला बनवला नाही, पण तुम्ही बघताय रश्श्याचा कलर कसा आलाय तो भातासोबत खायला. सुगंध एक नंबर येतोय हा उमा. नक्कीच छान झाला असेल. आणि रावस पण आपला एकदम सुपर फ्रेश आहे. एकदम सॉफ्ट मच्छी आणि भात आणि उमाने बनवलेली करी. गरम आहे खूप दिवसानंतर, पण चव एकदम भारी आहे. मसाला एकदम मस्त झाला आहे. मस्त झणझणीत. हाय बऱ्यापैकी तिखट आहे बघा. वरती लागतोय आणि मस्त झालाय. कलर कलर वगैरे बघा मस्त. आवडेल तुम्हाला. आणि म्हणजे आपला जो पिसतो ना मसाला त्याच्यापेक्षा काहीतरी अलगच चव आहे. भारी आहे. कुटलेला मसाला नक्कीच आवडेल. सांगा तुम्हाला कुठलेला आवडत असतील ना तर आम्ही कुठलेला पण करू. कुटलेला पण बनवूया आणि आणि पिसलेला पण बनवूया. खरं सांगायचं तर एकदम लग्नासारखी चव येते उमा. ओ माय गॉड मस्त झालं एकदम. मिस करते ना. भाकरी आणायला जाणार होतो मी, पण पाऊस आला म्हणून जाता नाही आलं. पण आज प्रयत्न होता 50 किलो मसाला बनवायचा एवढ्या पावसामध्ये. कुठं ना कुठे आमच्या याच्यामध्ये थोडा कमी जास्त झाला असेल, पण घरगुतीप्रमाणे आपला सुंदर मसाला झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. 250 ग्रॅमचा पॅक पण आहे, 1 किलोचा पण आहे, अर्धा किलोचा पण आहे. 1 किलो मागवताय तर 100 रुपये डिस्काउंट आहे, नाहीतर नॉर्मल आपण जे काय रेट आहे तेच ठेवलेलं आहे. थोडा फारच फक्त वाढवलेला आहे. चला भेटूया. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. या जेवायला.